तर आधीच डोकेदुखी त्यात हे भास तर विभक्ती प्रत्यय सरांचं डोकं दुखतंय का? हो. आपण थांबूया. ऐक ना, आणि हा फर्स्ट इयरचा क्लास आहे का? हो. कोण बोलतंय? कोण बोलतंय? काय विचारलं मी? कोण बोलतंय? दुसरं कोण बोलणार? तुझ्या वर्गात आगाऊपणा करण्याची हिम्मत दुसरं कोण करणार? रागिणी, तू कधी आलीस? जस्ट. आणि आल्या प्रश्न पडला की ही कॅन्टीन गर्ल इथे काय करते आपल्या घरी? तू तू इथे काय करतेस माझ्या क्लासमध्ये? कोणाच्या परवानगीने आलीस? ऐकू कमी येते? काय विचारलं मी? माझ्या वर्गामध्ये तू कोणाच्या परवानगीने बसलीस? झालं ना आता सगळं गणपती वगैरे. आता माझ्या घरात काय करतेस तू? दादा, मीच म्हटलं तिला क्लासला बस म्हणून. अरे बिचारीची शिकायची खूप इच्छा आहे रे. कॉलेज पण बुडलं तिचं, म्हणून मग मी म्हटलं तिला तू क्लासला बस म्हणून. अर्पिता, तुला काय गरज आहे माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करायची? मला विचार होतं आधी. अभि, अरे अर्पितावर का चिडतोयस तू? चूक कोणाची आहे? हिची ना, या मुलीची. मग तू आत्ताच्या आत्ता माझ्या वर्गाच्या बाहेर हो. पण सर, मला माहित नव्हतं की हा फर्स्ट इयरचा क्लास आहे. मी निघते. एक 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 मिनिट. फर्स्ट इयरचा क्लास आहे म्हणून तुला जायला नाही सांगत आहे मी. माझ्या क्लासमध्ये मला तुला बसूच द्यायचं नाहीये. हे कॉलेज नाहीये, माझा क्लास आहे. इथे कोणी यायचं कोणी नाही यायचं हे मी ठरवणार. आणि त्याचा क्रायटेरिया कसा ठरवता सर तुम्ही? नाही म्हणजे मला असं कळलं की तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करता, गरजू विद्यार्थ्यांना खूप मदत करता. सर प्लीज मला पण तुमच्या क्लासमध्ये बसायची संधी द्या ना. नाही, कारण तू अपात्र आहेस. कारण तुला शिक्षणाची आणि पेठे कॉलेजमध्ये मिळालेल्या ऍडमिशनची किंमत असती तर ती संधी ही अशी शिक्षित दवडली नसतेस. हे मुलं आहेत ना, हे तुझ्यासारखे नाही आहेत. ही खरंच खूप गुणी मुलं आहेत आणि गरजू आहेत. आणि म्हणूनच माझ्याकडनं शिकायला ती पात्र आहेत. त्यामुळे यांचा वेळ तुझ्यामुळे वाया गेलेला मला चालणार नाही. उद्यापासून यांची परीक्षा आहे आणि आज मला हे शिकून पूर्ण करायचं. सर, मी कोणाचाही वेळ वाया घालवत नाहीये. मी सुद्धा शांतपणे बसून शिकायला तयारच आहे. आणि राहिला प्रश्न संधीचा, सर मला संधीची किंमत चांगलीच कळते. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी सुद्धा मी पुरेपूर प्रयत्न करत असते. संधीचं सोनं करतेस? चल दिली तुला संधी, ये इकडे. हा टॉपिक हा तू शिकवता मुलांना, बघू. पण सर, हा ये ना. माहीचा राग त्याच्या काळजीतून येतो. कारण त्याला असं वाटतं की मी हसावं, मनमोकळेपणानं जगावं, दबून राहू नये. पण त्याला हे नाही माहितीये की
तो ज्या वातावरणात वाढलाय आणि मी ज्या वातावरणात वाढली त्यात खूप फरक आहे. मला नाही त्याच्यासारखं जगता येणार. आणि आता त्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागली तर अगं किती तन्न होणार आहेस अजून? अख्ख्या कॉलेजमध्ये शोधतोय तुला. एकतर इतक्या दिवसांनी आलीस आणि डायरेक्ट अभ्यासाला बसलीस. नाही पण व्हेरी गुड, आवडलं मला. अभ्यास मुलीची लक्षणं आहेत ही. आता ही वही तर दिसत नाहीये, काय बघू? असले का तन्वी, काय झालं? का रडतीयस? नाही नाही अरे नाही. मला असं वाटतंय की आपण ना प्रिन्सिपल मॅम समोर भेटणं जरा टाळूयात. हा, त्यांचा काय संबंध? कॉलेजमध्ये कोणाला भेटायचं कोणाला नाही हे त्याने ठरवू शकत. अगं काही माहीत तसं नाही, पण नाही, मला माहिती आहे कसं आहे. त्यांना तुझ्याशी प्रॉब्लेमच नाही आहे, कारण तू काल आलीस कॉलेजमध्ये. त्यांना ना माझ्याशी प्रॉब्लेम आहे. हे बघ बाहेर माझं ऐक. हेच तर, सगळ्यांनी त्यांचं ऐकायचं बास. तन्वी, अगं त्यांना माझ्यासारखं कोणी प्रतिप्रश्न करणारा भेटला नाही आजवर, म्हणून हँडल करता येत नाहीये. आणि आता त्यांनी विद्यार्थ्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला सुरुवात केली. का? आपण काय बावलो त्यांच्या हातातलं? त्या ना दिवसेंदिवस डोक्यात जात आहेत. तन्वी, चल ना, लेक्चर आहे. तन्वी, अगं थांब. माही लेक्चर त्या प्रिन्सिपल मॅडम माझा संशय खरा ठरणार बहुतेक. त्यांनीच तन्वीच्या घरी तक्रारीचं पत्र पाठवलं असलं. हॅलो, माझं नाव गौरी आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना ना आज मराठी विभक्ती प्रत्यय शिकवेन. ठीक आहे? म्हणजे मला जेवढं येतं ना तेवढं मी तुम्हाला नक्की शिकवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला जर काही अडलं, काही कळलं नाही तर मला विचारा. हा, हलकेच साद आली, हलकीच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली, ओठांवरी जरी रे, आतुर एक गाणे, सारे जरी आहे तसे अगदी जुळ्याप्रमाणे. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. तुमच्या सगळ्यांचं लक्षात आलंय ना? हो ताई, छान शिकवलंस. तुम्हाला काही अडलं असेल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला समजवेन परत. हा, थँक्यू सर. झालंय त्यांना शिकवून. बरोबर शिकवलं ना मी सर? सर प्लीज असं परत कधी म्हणू नका की मला मुलांचा वेळ वाया घालवायचा आहे. सर तुम्हाला मला शिकू द्यायचं नसेल ना तर मला हाताला धरून बाहेर काढा.
पण प्लीज असं नका म्हणू की माझ्यामुळे मुलांचा वेळ वाया जातोय किंवा मिळालेल्या संधीची मला किंमत नाहीये. कारण असं काही नाहीये सर. आणि हो, ही संधी मला दिलीत ना त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू. मला पण तुमच्यासारखं उत्तम प्रोफेसर व्हायचंय. तुम्हाला जमेल का नाही मला माहित नाही, पण मी प्रयत्न नक्की करीन सर. आय होप मी आता जे काही शिकवलं त्याच्यात मी तुमची निराशा नसेल केली. येते. गौरी थांब. छान शिकवलंस, खरंच छान शिकवलंस. आवडतं तुला शिकवायला, दिसतंय ते. हुशार आहेस ग गौरी. नाही म्हणजे तुझ्यासारख्या हुशार मुलीने खरं तर किती पुढे जायला हवं. पण बघ ना, ऍडमिशन झाल्यापासून काही ना काहीतरी विचित्रच घडतंय ग. नाही म्हणजे आता तुझं सध्या कॉलेजला येणं का बंद झालंय मला नाही माहिती, पण जोपर्यंत तुला लेक्चर्सला यायला बंदी आहे ना तोपर्यंत तू लायब्ररीत येऊन अभ्यास कर. खरं म्हणजे चालेल का तसं केलेलं? का नाही चालणार? मी स्वतः उद्या प्रिन्सिपल सरांशी बोलते. हां, थँक्यू मॅम. येते. खूप खुश झाली आहेस का गौरी? ये तू आता कॉलेजला ये तर खरं. मग बघ मी तुझं काय करते ते. मी क्रीम लावून देतोय. नाही अहो खरंच ठीक आहे, एवढी नका काळजी करू. मला बरं वाटतंय आता. मी लावलं ना क्रीम 2 दिवस, बरं वाटतंय मला आता. अरे दादा निघालास तू? थांब मी डबा घेऊन येते, भरून ठेवलं. थांब थांब. अरे माझ्या मानेला लचक भरली ना इकडे मागच्या बाजूला, मला ते क्रीम लावून देत होते. काय आज बिझनेस मीटिंग वगैरे काय नाही? सुट्टी? चेन कुठे गळ्यातली? काढून ठेवलेस? लचक भरली आहे ना मानेला, ते दुखेल म्हणून मी काढून ठेवली. नाही, मी नाही घेतली चेन. मी नाही घेतली. चोराच्या मनात चांदण. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मी खोटं बोलतोय? हो, अर्पिता आली होती माझ्याकडे या आधी तुझ्यासाठी पैसे मागायला. पैसे नाही घेतले तिने. पण मग कुठनं मिळाले पैसे? कसे आले? म्हणजे आम्हाला काय फक्त तुम्हीच मदत करू शकता का? माझ्या पण 4 ओळखी आहेत बाहेर. हा, फोन लाव. ज्यांच्याकडनं पैसे घेतलेस ना त्यांना फोन लाव. विचारतो कशाला घेतले पैसे. विचारतो काय, मी फेडून टाकतो पैसे आजच्या आज. बघा दादा, मी तुमच्याकडून पैसे घेतले नाहीये, त्यामुळे मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाला ना उत्तर द्यायला बांधील नाही. हा, बांधील आहेस, कारण याआधी माझ्याकडनं पैसे घेतले होतेस. आता नाही घेतलेस पैसे, पण मी जर हिशोबाला बसलो ना तर अवघड होऊन जाईल सगळं. हिशोबाला बसला नाहीयेस, पण हिशोब मागतोयस ना दादा. मी देईन नंतर तुला हिशोब सगळा. हिशोब नाही, उत्तर मागतोय. तुझ्याकडे नाही, शेखरकडे. दादा ती चेन माझी होती.
तू मला एकदा गिफ्ट दिल्यावर तुझा त्याच्यावरचा हक्क संपलाय. मी त्याचं काय हवं ते करेन. हक्क चेनवरचा संपलाय, तुझ्यावरचा नाही. मग तू वाटेल तसं बोलणारच का यांना? मला नाही आवडत दादा, तू सारखं यांचा अपमान करतोस ते. मला काही हाऊस नाही अर्पिता. तो वागतोय तसं. मी काय घर जावं ना, मग एकही संधी सोडू नका मला कमी लेखायची. आता आयतच खातोय ना हे अर्पित, आपण घर सोडून जाऊ. चल दादा हे बघ, आम्ही इथे राहतो म्हणून तू जर सारखं यांचा अपमान करणार असेल ना, तर आम्ही हे घर सोडून निघून जातो. कोणी कुठे जायची गरज नाहीये. मी हे तुला सगळं बोलतो कारण तुझी आणि आभाची काळजी वाटते म्हणून. दादा डबा नको, कॅन्टीन मध्ये खाईन मी. थँक्यू. अरे बापरे, एवढ्या उदबत्त्या. बाप्पाशी काहीतरी मोठा डील झालेलं दिसतंय. बाबा, अहो डीलची काय गरज आहे? माझ्या वडिलांनी स्वतःच्या हातानं बनवलेल्या उदबत्त्या आहेत त्या. त्यांचा घमघमाट असं सगळीकडे पसरायला पाहिजे ना. वर्गात सरांनी कौतुक केलेलं दिसतंय. एका मुलीचा चेहरा कसा खुललाय बघा. आता काय फक्त सरांच्याच कौतुकाने गळी खुलणार नाहीये, दुसऱ्याही कोणीतरी कौतुक केलेलं असू शकतं ना. सुरू झालेले दिसताय सकाळ सकाळ राघवचे मेसेजेस आणि फोन. राघव? कोण राघव? ओ अच्छा अच्छा, राघव आईच्या मैत्रिणीचा मुलगा. हा अच्छा. आई अगं खरंच विसरले होते मी ते. अगं मग हरकत नाही, त्याचा नाही आला ना मेसेज, तू कर. कुठे बिघडलं? गोष्टी पुढे गेल्याशी म्हटलं. हे शोभा, माधवी, तुम्ही गप्प बसा. तिला वाटेल ना त्यावेळी सांगेल ती सगळं तुम्हाला. आणि तू सांगितलंस ना त्याला की निर्णय घ्यायला उशीर होणार आहे ते. सांगितलंय हो, काही सारखं सारखं तेच तेच विचारताय. अरे तुम्ही सारखे सारखे तिच्या मागे लागलात ना, म्हणून सांगतोय मी. बाबा थँक्यू. तुम्हीच माझे खरे पाठीराखे आज. यांचं काही नाहीये, यांची ना आपण डाळ शिजू द्यायची नाहीये. आधी ही गवारीची भाजी शिजली का ते बघ, नाही तर खाशील तशीच. हा दे. अगं तुझा डबा भरायचा म्हणून घाईघाईने गॅस बंद केला. गौरी, हो. भाजी शिजली नसेल ना तर कॅन्टीन मध्ये एक वाफ काढून घे. चला मी निघते आता. हो हो, सांभाळून जा. आता काय राहिलं? अरे बापरे. हे काय आता, कुठली परीक्षा आहे का आज? हा एक छोटीशी टेस्ट आहे. शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. यशस्वी भवा. येते. केवढ्या अपेक्षा आहेत बाबांना माझ्या अभ्यासाकडनं, आणि मी मात्र त्यांच्याशी खोटं बोलते. सॉरी बाबा, मला कॉलेजमध्ये यायला मनाई केली आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. गौरी, तुला मी म्हटलं होतं ना की कॉलेजमध्ये 7 दिवस तुला लेक्चरला बसता येणार नाही. तेच तर सर, पण तुम्ही म्हणाला होतात की लेक्चरला नाही बसता येणार, म्हणजे कॅन्टीन मध्ये किंवा लायब्ररीत तर मी जाऊ शकते ना. तिथे जाऊन मी काम केलं तर शिक्षाही पाळलीच जाणार आहे. म्हणजे थोडक्यात तू मला शब्दामध्ये पकडतेस. मला ना तुझ्या जिद्दीचं, हुशारीचं ना खूप कौतुक वाटतं. मग तुझ्या जागी जर दुसरा कोण विद्यार्थी असता ना तर तो 7 दिवस काय 7 आठवडे सुद्धा त्याला बसू दिले नसतं, आणि त्याचं मला काही वाटलं नसतं. आणि तू बिचारी कसंही करून लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न करतेस. व्हेरी गुड. म्हणजे मी कॅन्टीन मध्ये जाऊ शकते ना? तुला तशी आता रागिणी मॅडमनी लायब्ररीत जायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थिनीचा जॉब हिरावून मी तुला अडचण करू देणार नाही. ये कॅन्टीनला, हरकत नाही.
थँक्यू 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 सो मच सर. मी लगेच जाते. हा सर. अगं ते एक गोष्ट राहिली होती. अभिमन्यू सरांचा प्रोजेक्ट तो करता येईल का मला? ते मी अभिमन्यू सरांना विचारून सांगतो. ठीक आहे. ओके थँक्यू थँक्यू सर. ठीक आहे. सर आता काय? सर ते आणखीन एक गोष्ट राहिली होती. ती चिठ्ठी तर राहिली तिकडे 3री मंजिलवर. हे बघ आता तो विषय नको हा. नाही नाही सर, म्हणजे मी असं म्हणत होते की तुम्ही जेव्हा केव्हा त्यांच्याशी बोलाल त्यावेळेस त्यांना सांगून वेगळा विषय द्यायला सांगाल का? बरं मी विचारेन, पण त्यांचा निर्णय फायनल असेल आणि त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही. ओके सर. ओके सर. थँक्यू वन्स अगेन.